नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षेसाठी हा ड्रेस कोड बंधनकारक असणार आहे। त्याच्याविषयी अगदी NTA ने पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे, तुम्हाला ते पूर्णपणे न्यूज मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की NTA कडनं जुन्या परीक्षेचे प्रवेशपत्र अमान्य असंही त्यांनी नीट परीक्षेसाठी NTA ने हे जाहीर करण्यात आलेलं आहे। तर हे साम न्यूजवरती आपल्याला हे पूर्णपणे न्यूज पाहायला मिळाली असेलच। पण त्या अनुषंगाने अगदी मी ज्या काही विद्यार्थ्यांना आपल्याला काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच मला माझ्या ह्या नंबरवरती कॉल करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे। त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर नीट परीक्षेसाठी ड्रेस कोडची नियमावली जारी करण्यात आलेली आहे। तर कोणते त्यांनी तिथे पॉईंट सांगितलेले आहेत। तर अफवा रोखण्यासाठी NTA नवी संदेश सेवा सुरू असंही त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे। तर परीक्षेसाठी बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक असणार आहे। नीट परीक्षेसाठी ड्रेस कोडची नियमावली जारी करण्यात आलेली आहे। तर अगदी कुठले आहेत तिथे नियम तेही त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं आहे। बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक असणार आहे आणि त्याचबरोबर जुन्या परीक्षेचे प्रवेशपत्र अमान्य असं आहे तिथे। आणि तिथे त्यांनी अगदी 5 पॉईंट तिथे सांगण्यात आलेला आहे। पहिला पॉईंट्स त्यांनी नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड याच्यामध्ये तरी पॉईंट्स नंबर दिलेला आहे। कलावा पगडी हिजाब घालणाऱ्यांना तपासणीसाठी लवकर येणं बंधनकारक असणार आहे। नंबर 2चा पॉईंट त्यांनी तिथे सांगण्यात आलेला आहे। कपड्यांना धातूची मोठी बटणं किंवा खूप साऱ्या चैन नसाव्यात असंही तिथे सांगण्यात आलेलं आहे। दागिने, गॉगल्स, स्मार्ट वॉच, टोपी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी असा हा त्यांनी तिसरा पॉईंट तिथे सांगण्यात आलेला आहे। आणि 4था पॉईंट परीक्षा कक्षात फक्त पारदर्शी बाटलीतून पाणी नेता येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आणि 5वा पॉईंट जुन्या परीक्षेचे प्रवेशपत्र पूर्णपणे अमान्य असं त्यांनी त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर अगदी ड्रेस कोडची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी हा ड्रेस कोड बंधनकारक आहेत। हे म्हणजेच 5 पॉईंट हे पूर्णपणे बंधनकारक असणार आहेत। अगदी काटेकोरपणे तुम्ही ह्याचं पालन करा की जेणेकरून तुम्हाला उद्या एक्झाममध्ये जाण्याच्या अगोदर तुमचा तिथे जास्त टाईम जाणार नाही। आणि अशा काही थोड्याशा गोष्टी आढळल्या असतात तर नक्कीच तिथं चेकिंग करण्यासाठी तुम्हाला तिथे जास्त वेळ द्यावा लागेल। त्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार, तुमचा वेळ वाया जाणार, विद्यार्थी पॅनिक होतात। त्यामुळे अगदी पूर्णपणे हे सगळे नियम 5 नियम तुम्ही काटेकोरपणे पाळा। व्यवस्थित तुम्ही अगदी जास्त सिंपल वेअरिंग कपडे करा, घालून जावा किंवा अगदी जस्ट स्लीपरसुद्धा तुम्ही पायात घालून गेले तरी पण चालेल। एकदम साध्या पद्धतीने जावा, विदाऊट टेन्शन, शांत मनाने तुम्ही एकदम छान पेपर तुम्ही सोडवाल। आणि खूप साऱ्या तिथे गेल्यानंतर कन्फ्युजन असतात, विद्यार्थ्यांचं टेन्शन आलेलं असतं। त्यामुळे अगदी तुम्ही हरीबरी न करता अगदी शांत मनाने तुम्ही पेपर सोडवा। तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणारच आहेत, कारण तुमची 2 वर्षापासून तुमची मेहनत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आईवडिलांचे स्वप्न साकार तुम्हाला करायचे आहेत, ते नक्की होणारच आहेत। तर उद्या आपला एक्झाम झाल्यानंतर तुमचा पेपर कसा गेला तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेजद्वारे तुम्ही मला सांगू इच्छिता। ज्या विद्यार्थ्यांना अगदी थोडीशी भीती वाटत असेल की मॅडम माझा स्कोर थोडा कमी येत असेल, त्याही विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। विद्यार्थी मित्रांनो, कमी स्कोरवरती सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मी ॲडमिशन आत्तापर्यंत मिळवून दिलेले आहेत। तर असेच तुम्हाला नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच तुम्ही कनेक्ट राहा। म्हणजेच ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, जेणेकरून आज उद्या एक्झाम येण्यासाठी आपल्याला कुठले 5 पॉईंट्स नियम पाळायचे आहेत हे त्यांना विद्यार्थ्यांना कळतीलच। तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहा। ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कॉल मेसेजसुद्धा करायचा असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे। त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची डेली अपडेट्स पाहू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।